मुंबईचा वडापाव खाण्याची खरी मजा ही पावसाळ्यामध्ये असते, जेव्हा बाहेर धो-धो पाऊस सुरू असतो, वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो. पण सध्या जरी उन्हाळा सुरू असला तरी 15-20 दिवसापासून पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पावसाळ्यासारखं वातावरण उन्हाळ्यामध्ये तयार झालेलं आहे. वातावरणामध्ये गारवा पसरलेला आहे, मस्त धो-धो पाऊस येतो आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही हा वडापाव ट्राय करू शकता. अतिशय सोपी पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि अगदी मुंबईचा जसा वडापाव लागतो ना तसाच हा लागणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला बटाटे उकळायला घालायचे आहे. तर इथे मी 7 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. हा वडापाव मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते आहे, त्यानुसार सर्व प्रमाण घेते आहे. तर बटाटे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवायचे आहे, म्हणजे तुम्ही याला ओव्हरकुकसुद्धा म्हणू शकता. तर मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या काढून आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे. आता बाकी तयारी करूया. तर वडापावमध्ये 2 प्रकारच्या चटण्या वापरल्या जातात. एक हिरवी चटणी असते जी तिखट असते आणि लाल चटणीसुद्धा तिखटच असते. तर हिरव्या चटणीसाठी इथे मी मध्यम तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसण पाकळ्या आपल्याला न सोलताच वापरायच्या आहे. ज्या आपण तळून घेणार आहोत आपल्याला लाल चटणीमध्ये या वापरायच्या आहे. आणि सोबतच मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपण हिरवी चटणी बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता बाकी तयारी करूया. तर मी इथे कोथिंबीर चिरून घेते आहे. तर कोथिंबीरच्या ज्या दांड्या आहेत ना त्या आपण बाजूला ठेवूया, कारण ही आपल्याला नंतर वापरायची आहे. आणि जी बाकी कोथिंबीर आहे ती चिरून घेते आहे. यातली थोडी कोथिंबीर मी बाजूला काढलेली आहे. आता जी चिरलेली बाकी कोथिंबीर होती त्याची आपण चटणी बनवूया. तर कोथिंबीरचा वापर इथे जास्त करायचा आहे. पुदिना असेल तर वापरा, स्किप केला तरी चालेल, पण पुदिन्यामुळे याला चव छान येते. तिखटपणा देण्यासाठी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, 2 लसण पाकळ्या आणि कुठल्याही फरसाणच्या दुकानामध्ये 0 साईजची जी शेव मिळते ना ती मी इथे घालते आहे. यामुळे चटणीला दाटसरपणा खूप छान येतो. सोबतच 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर घातलेली आहे आणि चटपटीतपणा देण्यासाठी मी इथे 1 अख्खं लिंबू पिळून घालते आहे. लिंबू असेल तर लिंबूचाच वापर करा, यामुळे चटणीला चव खूप छान येते. जर नसेल तर आमचूर पावडरचा वापर करू शकता. आता चटणीचा रंग बदलू नये म्हणून मी आईस क्यूब घालते आहे. बघू शकता चटणीचा रंग कंच हिरवा आलेला आहे. तर चटणी वाटत असताना फ्रीजचं गार पाणी किंवा आईस क्यूब नक्की घाला, त्यामुळे चटणीचा रंग बदलत नाही. तुम्ही जर आईस क्यूब नाही घातले तर चटणीचा रंग हा बदलून काळपट होऊन जातो. तर चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपण वडा बनवण्यासाठी बाकी तयारी करूया. तर वड्याचं कोटिंग बनवण्यासाठी आपल्याला इथे बेसन भिजवून घ्यायचं आहे. इथे मी मेजरिंग कपचा वापर करते आहे, तुम्ही वाटीचाही वापर करू शकता. दाबून दाबून बेसन यामध्ये मी भरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण बटाटे घेतलेले आहे त्यासाठी 2 कप आपल्याला बेसन लागणार आहे. यामध्ये 1/4 कप मी तांदळाचं पीठ घालते आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरचा वापर करू शकता किंवा मैद्याचा वापर करता येईल. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मी इथे ओवा घालते आहे. सोबतच इथे मी लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा आणि चिमूटभर हळद घालायची आहे. सर्व एकत्रित करून घ्यायचं. आता पाणी घालून आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. हे थोडं थोडं करून आपण घालूया आणि मिसळत जायचं आहे. तर हे बॅटर जे आहे ना आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे, म्हणजे आपण जेव्हा वड्यांना कोटिंग बनवू तेव्हा ते व्यवस्थित वड्याला कोट झालं पाहिजे, अशा पद्धतीने ही बेसन आपल्याला भिजवायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप एवढं पाणी इथे वापरलेलं आहे आणि नंतर मी 1 कप पाणी घेतलेलं होतं. तर जवळपास मला 1.5 कप पाण्याचा वापर इथे करावा लागला. तर थोडं थोडं करून मी पाणी घालते आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जसं आपण ढोकळ्यासाठी बॅटर भिजवतो ना त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर सुरुवातीला हे घट्टसरच ठेवायचं आहे, नंतर पाणी घालून ॲडजस्ट करूया, कारण बेसन बाजूला ठेवलं की काही वेळानंतर पाणी सुटायला लागतं. आता बटाटे बघून घेऊया. तर बटाटे इथे व्यवस्थित उकडल्या गेलेले आहे. बघू शकता तुम्ही चिरा जायला लागलेले आहे. तर यातलं मी पाणी वेगळं करून घेते आहे आणि गार पाणी घालून घेते आहे, म्हणजे बटाटे लवकर गार होतील. तर एका पसरट पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया आणि यामध्ये फ्रीजचं मी गार पाणी घातलेलं आहे. तर बटाटे गार करायला आपण बाजूला ठेवतो आहे. तर तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला जी भाजी करायची आहे बटाट्याची त्यासाठी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा. सोबतच जी कोथिंबीरच्या दांड्या मी चिरून बाजूला ठेवलेल्या होत्या त्या दांड्या मी यामध्ये घालते आहे आणि याला आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तर इथे मी खलबत्त्याचा वापर करते आहे, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण जाडसर ठेवायचं. आता बटाटे सुद्धा गार झालेले आहे, हे सुद्धा सोलून घेऊया.
तर वडापावसाठी जी बटाट्याची भाजी बनवली जाते त्यासाठी जे बटाटे उकडले जातात ते ओव्हरकुक केल्या जातात. म्हणजे आपण जशी रेग्युलर बटाट्याची भाजी बनवतो त्यासाठी आपण खूप जास्त शिजलेले बटाटे वापरत नाही. तर त्यामध्ये आपल्याला बटाटे पूर्णपणे मॅश करायचे नसतात. पण इथे जी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत ती पूर्णपणे बटाटे मॅश करून बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला बटाटे ओव्हरकुक असलेलेच पाहिजे आहेत. तर बघू शकता मी हातांनी मॅश करते आहे तर इझिली हे मॅश होते आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याला बटाटे उकळून घ्यायचे आहे. सोबतच आपण मॅशरचाही वापर करतो आहे. यामध्ये जे काही लम्स राहिले असतील ते सुद्धा व्यवस्थित मोडल्या जातील. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि जो ठेचा पण तयार करून घेतलेला होता तो परतून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनिट आपण ठेचा तेलामध्ये परतून घेऊया. सोबतच मी कढीपत्ता घालते आहे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडं लाल तिखट घातलेलं आहे. इथे मी अख्खा धना घालते आहे आणि थोडी सोप घालते आहे. यामुळे भाजीला चव खूप छान येते. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण नक्की घाला, छान चव येते. सोबतच इथे उकडलेला जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला होता तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. तर भाजी बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल आपण इथे जी भाजी बनवलेली आहे त्याची कन्सिस्टन्सी आपण सैलसर ठेवलेली आहे. जशी आपण बटाट्याची भाजी बनवतो तशी इथे नाही बनवायची आहे. गॅस बंद करायचा. बघू शकता इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि एकत्रित करून घ्यायचं. ही भाजी आता आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत. नंतर आपण याचे वडे बनवणार आहोत. तर ही भाजी मी गार करायला फॅनखाली ठेवते आहे. तेव्हापर्यंत आपल्याला बाकी तयारी करायची आहे. तर ती कुठली करायची आहे ते बघूया. तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर हिरव्या मिरच्या वडापावसोबत सर्व केल्या जातात. त्यासाठी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे. इथे छोट्या वाटीने मोजून 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं बेसनचं ते बॅटर एकदा मी व्यवस्थित मिसळून घेते आहे. यामध्ये थोडं पाणी घालून याला पातळ करून घेतलेलं आहे. बघू शकता. तर याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने असायला हवी. तर फ्लोईंग कन्सिस्टन्सी मी इथे बनवलेली आहे. तर या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आता यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. तेल इथे छान गरम झालेलं आहे. मध्यम आचेवर मी गरम करायला ठेवलेलं होतं. हे 1 चमचा तेल यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर सोडा घातल्यानंतर 1 मिनिटासाठी जोरात फेटायचं. यामुळे बॅटर बघू शकता छान फुलून गेलेलं आहे. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे. अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मी फेटून घेते आहे. तर बॅटर आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ नको आहे. ज्याला आपण रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो ना त्या पद्धतीचं इथे बॅटर तयार झालेलं आहे. म्हणजे आपण केकसाठी बनवतो त्या पद्धतीचं इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर मी बाजूला ठेवते आहे. जे आपण शेंगदाणे मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या सर्व आपण तळून घेऊया. तर सुरुवातीला मी मिरच्या तळून घेते आहे. तर या पद्धतीने आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे. अगदी मध्यम आचेवर तळायचे आहे आणि खूप जास्त काळपट होईपर्यंत तळायचे नाही. अशा हलकासा याला हिरवट रंग असायला पाहिजे. दिसायला खूप छान दिसतात. तर बघू शकता मिरच्या तळून झालेल्या आहे. आता या एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढूया आणि यावर आपण मीठ घालून घेऊ. तर वडापावसाठी तळणीचे जे जिन्नस आपल्याला लागणार आहे ते एकामागे एकच आपण तळून घेऊया. त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि वारंवार तेल गरम करणे, परत गार करणे आणि परत गरम करणे असं होणार नाही. तर यासाठी सुरुवातीला मिरच्या तळून घेतलेल्या आहे. इथे शेंगदाणे आणि लसूण जो आपण तळून घेतो आहे तो लाल रंगाची चटणी जी वडापावमध्ये वापरल्या जाते त्यासाठी तळून घेतो आहे. तर शेंगदाणे आपल्याला बिना साल काढताच वापरायचे आहे. साल काढून वापरू नका. सालीचा चव जी आहे ती चटणीमध्ये खूप छान येते. आता आपल्याला बेसन जे आपण भिजवून घेतलेलं होतं यामध्ये या पद्धतीने हात बुडवायचे आहे आणि असे तेलाचे वर पकडायचे आणि याचे छोटे छोटे थेंब तेलामध्ये पडू द्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दुरून पाडायचे आहे, नाहीतर तेल तुमच्या हातावर उडू शकतं. तर या पद्धतीने आपल्याला याची छोटे छोटे भजीही म्हणू शकता तुम्ही. तर ही कुरकुरीत भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर इथे या पद्धतीने मी एक वेळ काढून घेतलेली आहे आणि परत एकदा मी काढून घेणार आहे. तर लाल चटणीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते तळून झालेले आहे. हे सर्व गार करून घेऊया. नंतर आपण चटणी वाटणार आहोत. तेव्हापर्यंत आपण वडे बनवून घेऊया. तर बटाट्याची जी भाजी आहे ती गार झालेली आहे. तळहाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे आपण वडे बनवून घेऊया. तर जसं आपण बटाटा वडा बनवतो तसा न बनवता याला चापट शेप द्यायचा आहे. कारण जो आपण रेग्युलर आलू बोंडा ज्याला म्हणतो आपण किंवा बटाटा वडा बनवतो तो आपण गोल बनवत असतो, पण इथे आपल्याला पावमध्ये याला बसवायचं आहे. त्यामुळे याला आपल्याला चापटच आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला
सर्व जे वडे आहे ते चापटच बनवून घ्यायचे आहे. खूप मोठ्या आकाराचे बनवू नका, कारण याला आपण बेसनची कोटिंग सुद्धा लावणार आहोत. त्यामुळे हा वडा जो आहे तो तळल्यानंतर दिसायला खूप मोठा दिसतो आणि पावमध्ये हा बसणार नाही, म्हणून खूप मोठा आकार याला नाही द्यायचा. आता लाल चटणीसाठी जे जिन्नस आपण तळून घेतलेले होते ते पूर्णपणे गार झालेले आहे. ते मिक्सरमध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत. इथे तुम्हाला अजून एक टिप्स सांगायची आहे. जर तुम्हाला या पद्धतीने भजी काढायला जमत नसेल तर तुम्ही ते खारी बुंदीचाही वापर करू शकता. ती शॉर्टकट मेथड आहे, तर तशाही पद्धतीने करता येईल. सोबतच 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे तिखट जे मी वापरलेलं आहे ते कलरचं तिखट असल्यामुळे रंग खूप छान येतो आणि हे कमी तिखट असतं. जर तुम्ही घरचं लाल तिखट वापरत असाल तर कमी प्रमाणात वापरा, नाहीतर चटणी खूप तिखट होऊन जाईल. आता आपण वडे तळून घेऊया, जी आपली सगळ्यात शेवटची स्टेप आहे. तर जे बेसन आपण भिजवून घेतलेलं होतं ते एकदा हाताने फेटून घ्यायचं आणि ज्या बटाट्याच्या टिक्की आपण तयार करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आणि संपूर्ण कोटिंग व्हायला पाहिजे, व्यवस्थित त्याला डीप करायचं आहे. बघू शकता. तर इथे जे बेसन आपण भिजवून घेतलेलं होतं त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे, त्यामुळे कोटिंगसुद्धा अगदी व्यवस्थित बसल्या गेलेलं आहे. या पद्धतीचं संपूर्ण कोटिंग यायला पाहिजे. तेल मध्यम आचेवर गरम करायचं आणि यामध्ये वडा घालायचा आहे. तर सुरुवातीला याला पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला रंग यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम लो करून याला तळायचं आहे, म्हणजे बेसन कच्चं राहणार नाही. कारण याला जी कोटिंग आपण लावलेली आहे ती थोडी जाड आहे, खूप पातळ नाही आहे. जसं बटाटा वड्याला आपण एकदम पातळ कोटिंग लावत असतो त्यापेक्षा थोडी जाडी कोटिंग आपण इथे वापरलेली आहे. तर बघू शकता बटाटा वडा, ज्याला आपण वडापावसाठीचा वडा म्हणतो, तो तळून तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने बाकी उरलेले वडे सुद्धा आपण तळून घेऊया. तर तुम्हाला जर वडापाव म्हणून याला पावमध्ये घालून नसेल खायचं तर तुम्ही याला बटाटा वड्यासारखंही खाऊ शकता, कारण चव जवळजवळ सारखीच असते. यासोबत जर झणझणीत विदर्भामध्ये जो रस्सा सर्व केला जातो तो जर बनवला तर अगदी तसाच हा बटाटा वडा लागतो. तर इथे सर्व बटाटे वडे इथे तळून झालेले आहे. बघू शकता किती परफेक्ट दिसतो आहे हा. तसाही नुसता खायला सुद्धा खूप छान लागतो. आता आपण इथे पाव घेतलेले आहे, जी आपण पावभाजीसाठी वापरतो तेच पाव मी इथे वापरते आहे. याला अर्ध्यापर्यंत कट करायचं आहे, पूर्ण कट करायचं नाही. आणि याला एका बाजूने आपल्याला ही जी हिरवी चटणी आपण बनवून घेतलेली होती ना, ही लावून घ्यायची आहे. तर छान भरपूर लावायची, म्हणजे मस्त चव येते, तिखट आणि छान चटपटी तशी चव येते. आणि वरून आपल्याला घालायची आहे लाल चटणी आणि या पद्धतीने हिरवी मिरची. तर अशा पद्धतीनेच हा वडापाव सर्व केला जातो. दिसायला बघू शकता अगदी मुंबईचा जसा वडापाव असतो तसाच दिसतो आहे आणि चवीलाही अगदी तसाच लागतो. तर आता सध्या उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू आहे, तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा वडापाव बनवून एन्जॉय करू शकता. वातावरण सुद्धा गार झालेलं आहे आणि बाहेर धोधो पाऊस सुद्धा पडतो आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला या मुंबईच्या वडापावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा. लवकरच भेट होईल, तोपर्यंत धन्यवाद.